इकडे IAS अधिकाऱ्यांची मुलं आणि गरीब घरातली मुलं यांच्यात अंतर आहे आणि आरक्षणाबाबत सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या विधानाने क्रीमी लेअरच्या मर्यादेची आता चर्चा सुरू झाली आहे। SC मधील ज्यांची आर्थिक आणि सामाजिक प्रगती झाली त्यांना आरक्षणातून बाहेर ठेवलं जावं असं सरन्यायाधीश म्हणाले। आरक्षणाचा लाभ गरजूंना मिळायला हवा असं वक्तव्य त्यांनी एका कार्यक्रमात केलंय आणि या चर्चेमुळे अनुसूचित जातीसाठी आरक्षणाची मर्यादा घालण्यासंदर्भातल्या चर्चेला सुरुवात झाली। सरन्यायाधीश नेमकं काय म्हणाले आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। अनुसूचित जातींसाठी क्रीमी लेअर अर्थात आर्थिक सामाजिक दृष्ट्या प्रगत लोकांना आरक्षणाबाहेर ठेवलं पाहिजे। एका IAS अधिकाऱ्याचं मूल आणि गरीब शेतमजुराचं मूल यांना आरक्षणाच्या नजरेत समान मानता येणार नाही। इंदिरा साहनी केसमध्ये OBC समाजाला क्रीमी लेअर लागू आहे, तोच सिद्धांत अनुसूचित जातींनाही लागू व्हावा। यापूर्वीही मी हे मत मांडलं होतं, ज्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती। डॉक्टर आंबेडकरांची इच्छा होती की संविधान काळानुसार बदलावं, विकसित व्हावं आणि समाजाच्या गरजेनुसार संविधानानं काम करावं। असं वाटतं की देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी केलेली ही टिप्पणी आहे, त्याच्यामुळे त्याचा गांभीर्यानेच विचार होईल। पण मला असं वाटतं की आज त्याच्यावर मी काही माझं मत व्यक्त करावं अशा परिस्थितीत मी नाही, कारण मी त्याचा काही अभ्यास केलेला नाही। भूषण गवई साहेबांचंही मी स्टेटमेंट वाचले नाही, मागेही एकदा आलं होतं, त्याच्यामुळे त्यांचं पूर्ण भाषण ऐकूया, कारण का खूप मोठ्या पदावर देशात ते आज आहेत। त्यामुळे चीफ जस्टिस साहेबांच्या बद्दल बोलणं हे माझ्यासारख्या लहान व्यक्तीला योग्य नाही, पण त्यांचं स्टेटमेंट पूर्ण भाषण ऐकून वाचून मी जरूर माझं जे काय वैयक्तिक किंवा पक्षाची काय लाईन आहे ही तुम्हाला जरूर सांगेन।